धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा कांता पुत्र बंधोजन अवघे शरण देवा गरीब उद्योग करीती वाचे वदते शिव शिव भावे करीते शिव पूजा नसे दुजा भावा वाढिया चकासी अन्न करी भोजन अवश्य कांता पुत्र बंधोजन अवघे शरण देवासी अवघे शरण देवासी मन्मथासी सेवा घडो द्वारी पडो याचा कांता पुत्र बंधु जन अवघे शरण देवासी अवघे शरण देव। ओम नमो जी सदाशिव ओम नमो जी सदाशिव ओम नमो जी शिव ओम नमो जी सदाशिव ओम नमो जी सदाशिव ओम नमो जी सदाशिव सदाशिव ओम नमो जी सदाशिव ओम नमो जी सदाशिव
सर्व देवाची या देवा सर्व देवाची या देवा सर्व देवाची या देवा 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 ओम नमो जी शिव ओम नमो जी ओम नमो जी सदा शिव ओम नमो जी सदा देवाची या देवा देवा सर्व देवाची या देवा ओम नमो जी सदा शिवा ओम नमो जी सदा शिवा ओम नमो जी सदा शिवा ओम नमो जी सदा ओम नमो जी सदाशिव सर्वदेवाची या देवा श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः जय जयाजय सदाशिव परब्रह्मद्वयानंद वैभव नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोच शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जेची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्माणी नवे तुझा महिमा साकार होऊन आम्हा पूर्वेसे हेतु इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगण जे कावर सर्वाहुन तयास प्रेम शरणमी धन्यतयाचा संसार जेथे गजर नामाचा कांता पुत्र बंधू अवघे देवा शिवहर शिवहर संत शिरोमणि गणपत स्वामी महाराज की जय जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय पार्वती पदे शिव हर 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 महादेव राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय संगमेश्वर भगवान की भारत माता की जय जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य महाराष्ट्रातील थोरवीर शैव संत शिवयोगी संजीवन समाधीराजे संत शिरोमणी मन्मथ माऊली व 12व्या शतकामध्ये ज्यांनी थोर क्रांती केली असे समता महानायक
जगातली पहिली संसद ज्यांनी निर्माण केली, वीरशैव लिंगायत धर्माचे आद्य प्रचारक ज्यांना आम्ही भक्ती भंडारी महात्मा बसवण्णा व परमपूज्य अध्यात्म विधाते वीरशैव शारदेचे कंठमणी वीरशैवांचे भाष्यकार भीष्माचार्य सर्वदय कोंक्षणी पारावार परादृष्टे शिवाचार्य अलंकार अहमदपूर भूषण वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्य मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करून ग्रामदैवत संगमेश्वर भगवान यांच्याही मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करून प्रस्तुत कीर्तनरूपी कार्यक्रमाचं नियोजन आयोजन ज्यांच्या वास्तुपूजनानिमित्त वास्तु शांती निमित्त आजचा हा जो आयोजित शिवकीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग शिवसंत परंपरेतील या शिवसंप्रदायाचा ज्याने पाया रचला असे योग्यांची माऊली संतांचे शिरोमणी मन्मथ माऊलींचा हा 6 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शिवसंत श्रेष्ठ मन्मथ माऊलीने प्रपंचाला धन्यता दिलेली आहे. शिवाहार प्रपंचाला धन्यता दिलेली आहे. प्रपंचाला धन्यता देण्याचं कारण काय? जी 4 आश्रम आहेत ना, ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रम, 3रं वानप्रस्थ आणि 4थं संन्यास, या 4ही आश्रमामधून सर्वोत्तम आश्रम जर कोणतं असेल तर ते गृहस्थ आश्रम आहे. गृहस्थ आश्रम का आहे याचं एक कारण आहे महाराज. कारण बाकीचे जे आश्रम आहेत ना, या गृहस्थ आश्रमावरती अवलंबून आहेत. या 4 आश्रमामधून जर आम्ही गृहस्थ आश्रम जर बाजूला काढून ठेवलं तर कुठलं आश्रम शिल्लक राहतं? कुठलंच आश्रम शिल्लक राहत नाही. कारण बघा ना, विचार करा, गृहस्थ आश्रमच नसेल तर ब्रह्मचर्य जन्माला येणार कुठून? गृहस्थ आश्रमच नसेल तर आपण वानप्रस्थामध्ये जाणार कुठून? गृहस्थ आश्रमच नसेल तर आपण संन्यास आश्रमामध्ये जाणार कुठून? म्हणून या 4ही आश्रमामधून सर्वोत्तम आश्रम जर कोणतं असेल तर ते गृहस्थ आश्रम आहे. ज्यांनी या शिवसंप्रदायाचा पाया रचला ते मन्मथ माऊली म्हणतात. आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला ते ज्ञानोबा माऊली, ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. दोघही ज्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं, दोघही संजीवन समाधी राजे आहेत. आणि नुसते संजीवन समाधी राजे नाही आहेत, ते शिवयोगी संजीवन समाधी राजे आहेत दोघेही. आणि मग ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन. आणि मन्मथ माऊली म्हणतात प्रपंचाला धन्यता देतात. म्हणजे गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केलेला नाहीये. दुसरी गोष्ट, गृहस्थ आश्रम हे 4 आश्रमामधून सर्वोत्तम का आहे महाराज? कारण अनेक अभंगामध्ये जर आम्ही पाहिलं तर संत म्हणतात आम्हाला, दिसतसे साच परी मिथ्या. मग एकीकडं संत असं म्हणतात आणि दुसरीकडं माऊली प्रपंचाला धन्यता देतात. मग प्रपंचाला धन्यताही देतात आणि दिसतसे साच परी मिथ्या म्हणतात. किंवा आणखीन अभंगामध्ये जर आम्ही पाहिलं
तर संत म्हणतात बघा काय, संसार सुखाचा वाटला फुकाचा, आणि शिरी जड झाला आता भारी वाटतोय मध्ये पडल्याच्या नंतर. मग कोणी नाही संगतीचे, सर्व मायेचे ममतेचे एकीकडे म्हणतात. आणि जे वारकरी संप्रदायाचा कळस आहेत तुकाराम महाराज, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की या संसारामुळे मला परमार्थाची, भगवंताच्या नामाची, देवाची आठवण झालेली नाहीये. आणि म्हणून या संसाराच्या पायी देव आठवला नाही. तुकाराम महाराज म्हणतात संसारामुळे, इकडे शिवदास माऊली म्हणतात दिसतसे साच परिमिथ्य. अनेक अभंगामध्ये जर तुम्ही आम्ही पाहिलं तर संसार सुखाचा, मग आला वाटलं फुकाचा, मग शिरी जड झाला, किंवा संसार दुःख मूळ आहे म्हणतात, दुःखाला मूळ आहे. मग एकीकडे संत असं म्हणतात आणि दुसरीकडे माऊली प्रपंचाला धन्यता देतात. याचा अर्थ काय? कारण संसार म्हणजे हे बिना फुला फळाचं झाड आहे, ज्याला फळ प्राप्तीच नाहीये, कितीही करा. आणि मग माऊली प्रपंचाला धन्यता का देतात? याचं एक कारण आहे, विचार करा. 12व्या शतकामध्ये मादिराज आणि मादलांबिका यांनी जर संसार केला नसता तर महात्मा बसवण्णाची प्राप्ती आपल्याला झाली असती का? झाली नसती. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या नंतरचा काळ थोडकाच विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी जर संसार केला नसता तर ज्ञानेश्वर माऊलीची प्राप्ती आपल्याला झाली असती का? नाही झाली असती. तदनंतर 16व्या शतकामध्ये शिवलिंग स्वामी आणि माता पार्वती यांनी जर संसार केला नसता तर संत शिरोमणी मन्मथ माऊलींची आपल्याला भेट झाली असती. आपण ज्या ग्रंथाचा आपण पारायण करतोय त्या ग्रंथाचं आपण पारायण करू शकलो असतो? ग्रंथराज परमरहस्य नाही. आणि तदनंतर या 20व्या 21व्या शतकामध्ये विश्वनाथ स्वामी आणि माता प्रयागबाई यांनी जर संसार केला नसता तर राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराजांची भेट आपल्याला झाली असती, ज्यांना आम्ही प्रतिमन्मथ म्हणतो. हा जो प्रतिमन्मथ आहे, आपल्या आईच्या उदरामध्ये जर किती दिवस असेल, किती दिवस नाही, किती महिने नाही, किती वर्ष असेल, जसं शुकमुनी शुकदेव आपल्या आईच्या पोटामध्ये 12 वर्ष होते, तसं राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु महाराज आपल्या आईच्या पोटामध्ये, उदरामध्ये 3 वर्ष 2 दिवस 6 तास होते. मी कशासाठी सांगतोय? विश्वनाथ स्वामी आणि माता प्रयागबाई यांनी जर संसार केला नसता तर राष्ट्रसंताची भेट आपल्याला झाली असती नाही. आणि मग ज्या संसाराची उपलब्धी महात्मा बसवेश्वर आहेत, ज्या संसाराची उपलब्धी ज्ञानेश्वर माऊली आहेत, ज्या संसाराची उपलब्धी संत शिरोमणी मन्मथ माऊली आहेत, ज्या प्रपंचाची उपलब्धी राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली आहेत, त्या प्रपंचाला नावं ठेवता येईल का? त्यांचं नावच घ्यावं लागेल. आणि म्हणून माऊलीने प्रपंचाला धन्यता दिलेली आहे. दुसरी गोष्ट, माणसाला जन्म धन्य होण्याकरता मिळालेला आहे का धनवान होण्याकरता मिळालेला आहे? धन्य. धन्य. मंडपामध्ये धन्यच म्हणतील. मंडपाच्या बाहेर गेल्याबरोबर सगळे म्हणतील धनवान. रोक्काचे मे म्हणजे सगळंच पाहिजे, धनंचे मे पाहिजे, म्हणजे त्याच्याशिवाय संसार चालत नाही. धनवान होण्याकरता, मानवी जीवन हे धनवान होण्याकरताही आहे आणि धन्य होण्याकरताही मिळालेला जन्म आहे.
आणि म्हणून धन्य होण्याकरता आणि धनवान होण्याकरता काय लागतं? धनवान होण्याकरता अर्थच पाहिजे, कारण ज्याच्या जीवनात अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे. त्याच्यावर नंतर बोलेन मी. पण माऊलीने सांगितलं जीवन हे धन्य होण्याकरता मिळालेलं आहे. मग कोणतं जीवन धन्य आहे? ते हात धन्य जे किमान किमान कीर्तनामध्ये बसून तरी टाळी वाजवतात, मोबाईल काढत नाहीत सारखं सारखं, कारण त्याच्याशिवाय करमतच नाही माणसाला. ते हात धन्य जे कीर्तनामध्ये बसून टाळी वाजवतात. ते मुख धन्य जे कीर्तनामध्ये बसून सुपारी खातात, गुटखा खातात. असं म्हणता येईल का? नाही. माऊलीच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, गुंतला व्यसनी मूर्ख जाना. मूर्ख आहे लेकाचा, कळत नाही त्याला कुठं काय करावं आणि कुठं कसं बसावं. आणि म्हणून मी म्हणत नाही, संतांचं प्रमाण आहे. ठीक आहे, ते मुख धन्य ज्या मुखानं भगवंताचं नामस्मरण केलं जातं. ते धन धन्य जे धन सत्कार्यासाठी वापरलं जातं, ज्याचा उपयोग केला जातो. तो देश धन्य ज्या देशामध्ये गंगा वाहते. त्या देशातलं ते महाराष्ट्र राज्य धन्य ज्या महाराष्ट्राची ओळख संतांची भूमी म्हणून आहे. त्या महाराष्ट्र राज्यातला तो बीड जिल्हा धन्य, तो लातूर जिल्हा धन्य ज्या जिल्ह्यामध्ये मन्मथ माऊलींची संजीवन समाधी आहे, ज्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंतांनी अवतार घेतला. ते धन धन्य, ते मुख धन्य ज्या मुखानं भगवंताचं नामस्मरण केलं जातं. ते पाय धन्य ज्या पायानं तीर्थयात्रा पदयात्रा केली जाते. ते डोळे धन्य ज्या डोळ्यांना फक्त भगवंत पाहण्याची इच्छा आहे, दुसरं पाहण्याची इच्छा नाहीये. पण माणसाला नेमकं ते बघा वाटत नाही, नको ते बघा वाटतं. आणि डोळे हे पापाचं महाद्वार आहे बरं का. डोळे हे पापाचं महाद्वार आहे. अगोदर डोळे सर्व करायला लावतात, जे बघू नये ते बघायला. नंतर कान, आपले जे कान आहेत, नेमकं माणसाला जे ऐकायला नको पाहिजे ते माणसं ऐकतात. काय म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात बघा, असावे निंदकाचे घर असावे जिल्ह्याला शेजारी. जिल्ह्याला नाही, तालुक्याला तरी, गावात सुद्धा नाही. म्हणजे कुठं म्हणतात? शेजारी. म्हणले का? अहो हे निंदा करणारे जे लोक असतात ना, यांचे उपकार एवढे आहेत आपल्यावर. किती उपकार आहेत सांगू का? सांगा म्हटलं तर सांगतो. अहो बघा ना, तेवढे उपकार आपल्या आईचे सुद्धा नाहीत जेवढे निंदा करणाऱ्याचे उपकार आपल्यावर आहेत. आई सुद्धा आपल्या बाळाची जर घाण काढायची असेल तर कागद, खपट, पेपर घेते आपल्या बाळाची. पण हे निंदा करणारे लोक जिभेनं काढतात. शिवाहार म्हणून निंदा करणाऱ्याचं घर जिल्ह्याला, तालुक्याला, गावात नाही हो, शेजारी असावं म्हणतात आमचे तुकाराम महाराज. कारण ते आपल्याला स्वच्छ करतात आणि म्हणून त्यांचे उपकार आहेत. ठीक आहे, चला पुढं. मी काय सांगत होतो अजून त्याच्या पुढं? ज्या प्रपंचाची उपलब्धी राष्ट्रसंत आहेत त्या प्रपंचाला नावं ठेवता येईल नाही महाराज. आणि म्हणून आणखीन सांगतो, निंदा करणं हे काम कोणाचं आहे? निंदा करणं हे काम अक्कलशून्य माणसाचं काम आहे. निंदा करायला अक्कल लागत नाही, प्रत्येक गोष्टीला अक्कल लागते. आणि म्हणून माऊलींनी प्रपंच धन्य करण्यासाठी मिळालेला आम्हाला हा जन्म आहे, हे जीवन आहे. आणि तुम्हाला जर हे जीवन धन्य करायचं असेल, ज्या प्रपंचामध्ये जो प्रपंच भगवंताच्या नामासाठी केला जातो त्या प्रपंचामध्ये सुख सुख आहे. आणि ज्या प्रपंच फक्त कामासाठी केला जातो त्या प्रपंचामध्ये दुःखच दुःख आहे. म्हणून माऊली म्हणतात परमरस्यामध्ये, श्रीकाम महाबाधक त्यासी त्यागितासे महासुख. आणि त्या कामासी भीती ब्रह्मादिक धुरधर म्हणून या. आणि म्हणून
आमची जी संस्कृती आहे, आमची भारतीय संस्कृती जी दिसेल ती, जे जे दिसे दृष्टीपुढे, जी माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे, जगाकडे बघण्याची दृष्टी संतांची कोणती आहे, जी आपल्यापेक्षा वयानं मोठी आहे ती माझी आई आहे, जी माझ्या बरोबरीची आहे ती माझी बहीण आहे, आणि जी माझ्यापेक्षा लहान आहे ती मुलगी आहे. ही दृष्टी आपल्या संतांची आहे. आणि ह्या दृष्टीने जर आपण आपलं जीवन जगत असाल तर आपलं जीवन धन्य व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून संत आम्हाला म्हणतात, परस्त्री जननी ध्यान शिवार्चनी आणि संताचे सेवेने मानी हर्ष. आणि ज्याच्या जीवनात असा हर्ष आहे त्याच्या जीवनामध्ये अगदी अवघा आनंदाचा काळ आणि पोटी भरला जाश्वनीय. ठीक आहे महाराज. आणि म्हणून माऊलीने सांगितलं धन्य, धन्य आणि धनवान. आम्हाला धन्य कळालं महाराज. धन्यता कशामध्ये आहे? धन्यता प्राप्त करून घेण्यासाठी जीवनामध्ये पापमुक्त व्हावं लागतं. आणि पापमुक्त होण्याचं एकमेव साधन जर कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आहे. जगामध्ये असं पाप नाही जे नामानं जात नाही. आणि म्हणून ज्या प्रपंचामध्ये भगवंताचं नाम आहे तो प्रपंच सुखी आहे. आणि जो ज्या प्रपंचामध्ये भक्त काम आहे, आपल्या गावासारखं गाव, त्या गावामध्ये एक मुलगा एक मुलगी कॉलेजला कॉलेजला शिकायला होते. आणि कॉलेजला गेले असताना त्या मुलाचं एका मुलीवरती प्रेम झालं. आणि प्रेम झाल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं आपण लव्ह मॅरेज करायचं. लव्ह मॅरेज करायचं म्हटल्याबरोबर दोघांनी ठरवलं, पण दोघांच्याही घरून त्यांना विरोध होता. कारण हा एका जातीचा, तो एका जातीचा. आणि मग काय उपयोग नाही, जमणार नाही म्हटले आई वडिलांनी. तरी पण सांगितलं नाही, आम्ही काही झालं तरी आम्ही लग्न करणारच आहोत दोघंजण. मी प्रपंच दृष्टांत कशापाई सांगतोय, ज्या प्रपंचामध्ये भगवंताचं नाम आहे किंवा जो प्रपंच भगवंताच्या नामासाठी केला जातो त्या प्रपंचामध्ये सुख आहे. आणि जो प्रपंच फक्त कामासाठी केला जातो त्या प्रपंचामध्ये दुःख आहे. लोकांनी ऐकलं नाही. त्या दोघांनी, दोघाकडच्याही घरच्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला मेलात आणि आम्ही तुम्हाला मेलत. ठीक आहे. तरी सुद्धा लोकांनी, त्या दोघांनी ठरवलं आपण लग्न करायचं. लव्ह मॅरेज केलं. त्यांना वाटलं आता काय लागते हो, दोनच तोंड रोज खिचडीन बोंड, दोघाला खायला काय लागतंय, काही नाही लागणार म्हणले. आणि मग लग्न केलं. लग्न करून म्हणले आता घराकडचे दरवाजे बंद झाले ना. आता आई वडिलाच्या जीवावर म्हणले सगळी म्हणले चंगळ होती, खर्चा पाणी, आई लेकरू शाळेला शिकायला आहे कॉलेजला, म्हणून बाप लोकाच्या शेतात रोजंदारीने जाऊन पोराला पैसे पाठवावे. एक वेळेला तर आईच्या म्हणले पैसे नव्हते, मुलगी तर शिकायला आहे. आपल्या आईनं गळ्यातला दागिना म्हणजे मंगळसूत्र विकून, कारण माझा खरा दागिना म्हणजे माझं लेकरू आहे म्हणून त्या आईनं विकून त्या मुलीला पैसे पाठवले. पण आता पैसे पाठवणं बंद झालं. मग दोघांना म्हणजे संसारामध्ये एक लक्षात घ्या, संसार करायचा म्हटलं तर दामच लागतो. ज्या संसारात दाम नाही त्याला कोणीच विचारत नाही. म्हणून संत सुद्धा म्हणतात की प्रपंच करावा नेटका, तो कोठेही नसावा फाटका. फाटका असलं तर आणखीन लोक फाडतात. मग फाटका प्रपंच जमत नाही. फाटक्या प्रपंच करायचा नसेल तर चांगला करायचा असेल तर पैसाच पाहिजे. आणि मग पैसा आई वडिलाच्या जीवावर होतो तोपर्यंत ठीक होतं, पण आता कष्ट करावं लागू लागले. नवरा आपला मुलगा जो होता कामाला जाऊ लागला, नोकरी करू लागला. छोट्या मोठ्या नोकरीमध्ये छोटा मोठा पगार मिळू लागला. पण छोट्या मोठ्या यांना जी लागलेली सवय होती पूर्वी खर्च करायची, तो खर्च भागेनासा झाला. तरी सुद्धा खर्च जपून करू लागले. दोघंही पैसे जपून वापरू लागले. एकट्याच्या पगारामध्ये काही होईना गेलं. शेवटी दोघंही नोकरी करू लागली, नवरा आणि बायको. दोघंही नोकरी करत असताना दोघांच्या पगारामध्ये जेमतेम भागू लागलं. आणि मग दोघंही नोकरी करत असल्यामुळं आता नवरा सकाळी निघाला डब्याला, आता जायचं, मालक ड्युटीला जाणार आहेत म्हणून उठली सकाळी डबा करून द्यायची. असं दररोज चालू झालं त्यांचा. 4-6 महिन्याचा असा कार्यक्रम चालू असताना एके दिवशी म्हणले तिनं आता उशीर झाला डब्याला, म्हणून रात्रीच्याच ज्या पोळ्या होत्या, चपात्या म्हणतात, काही काही लोक चपातीलाच पोळी म्हणतात. पोळी कशाला म्हणतात मग? ज्याच्यात पुरण असतं त्याला. पण माणसं साधी पोळी सुद्धा म्हणून ठीक आहे. उच्च सुशिक्षित लोक पोळ्या केल्या का? हो झाल्या ना, बरं ठीक आहे. मग रात्रीच्याच पोळ्या तिनं डब्यामध्ये घातल्या आणि डबा बांधून दिला. आणि गेल्याच्या नंतर तो गेला कामावरती. काम झालं, दुपारची सुट्टी झाली, डबा सोडला, काढला.
तर म्हणले त्या ज्या पोळ्या होत्या साध्या चपाती म्हणले पोळ्या त्यांनी काढल्यावरती रात्रीच्या होत्या. त्यांनी म्हणले अरे रात्रीचे, गपचूप काय 2 घास खायचे ते खाल्ला, डबा तसा झाकला, बंद केला आणि काम करू लागला. 5 वाजता सुट्टी झाली. राग रागा असं म्हणले महाराज, जोका पोटाचा भुकेला अन्न तृप्त करी त्याला. भूक लागली होती. पण भूक लागलेल्या माणसाला तुम्ही कितीही गोड चाल म्हणून दाखवा, ते ऐकल का? भूक लागलेल्या माणसाला कितीही सुंदर कीर्तन करून दाखवा, ते ऐकल? कुठलंही तुम्ही ज्ञान सांगावं, आगम निगमाचं वेदाचं, ते ऐकल का? संस्कृतमधलं सांगा, हिंदीतलं सांगा, इंग्रजीतलं सांगा, त्याला अरे मला दुसरं काही नको, मला फक्त खायला पाहिजे जोका पोटाचा. मग त्याला दुसरं काय गोडलं. मग शेवटी आलं रात्री राग राग आणि बायकोही आली ड्युटीवरनं आणि म्हणले महाराज काय ग तो डब्याला काय म्हणले रात्रीच्या मला चपात्या दिल्या होत्या मला, याच्यासाठी म्हणले दिवसभर मी राबतो, याच्यासाठी का म्हणले शिळ्या चपात्या खाण्यासाठी. तिने म्हटले का तुम्ही एकटेच जाता का म्हणले, मी पण जाते, मी पण काम करून 2 रुपये कमवून आणते. ते म्हणले मी पण काही कमी नाही. दोघांचं लागला वाद एवढा विकोपाला गेला. 12 वाजले तरी बंद होईना दोघांचं भांडण. पहाटेचे 5 वाजले, भांडण काही बंद नाही झालं. दिवस निघाला 6 वाजले आणि दिवस निघाल्याबरोबर एक भगवे वस्त्र धारण केलेला साधू भिक्षा मागण्यासाठी निघालेला. आणि नेमकं यांच्या दारात, हे जिथं भाड्यानं राहत होते खोलीमध्ये, त्या दरवाजामध्ये आलेल्या साधूनं हाक दिली, आवाज दिला, भिक्षाम देही भवती भिक्षाम देही. एकदा हाक मारली, 2दा हाक मारली, कोणीच बाहेर येत नाही. भिक्षाम देही भवती भिक्षाम देही. कोणीच आलं नाही. शेवटी बायको आली, म्हणली महाराज अजून काही झालं नाही, आमचं रात्रीपासून भांडण चालू आहे दोघांचं, आमचंच अजून काही म्हणले देवाऱ्यावर नाही, तुम्हाला तर काय द्यायचं म्हणले. नवराही बाहेर आला, बघितलं त्यांनी दरवाजातून वाकून. महाराजांनी दोघाकडे बघितलं आणि दोघाकडे बघून सांगितलं, दोघंही सुशिक्षित दिसता आणि का भांडता म्हणले. सुशिक्षित दिसता आणि भांडता. बायकोनं घराणं सांगायला चालू केलं, अहो महाराज काय सांगायचं म्हणले, मी मायबापाला कंटाळून विरोधामध्ये जाऊन, गावाच्या विरोधात जाऊन, समाजाच्या सगळी सोयऱ्याच्या विरोधामध्ये जाऊन याच्यासोबत लग्न केलं म्हणले. ह्याच्या एकट्याच्या पगारामध्ये भागण्यामुळे मी पण नोकरी करते, पण एके दिवशी जर याला शिळ्या 2 चपात्या दिल्या तर याला सहन होत नाही, यानं सहन करायला पाहिजे का नाही. त्यांनी म्हटलं महाराज मी काही माझ्या आईवडिलाच्या राजीखुशीनं लग्न नाही केलं, माझ्यासुद्धा आईवडिलाच्या विरोधामध्ये जाऊन केलेलं आहे, नको तेवढे कष्ट करतो, दिवसभर कष्ट करायचं आणि हिनं दिलेला शिळा डबा खायचा का मी. हिला 2 चपात्या करायला लवकर उठून करायला काय झालं, भांडण चालू झालं दोघांचंही. आणि महाराज हीच बायको माझी. ते दोघं एकमेकाचं घराणं सांगू लागले महाराजांना. ती मुलगी म्हणू लागली, महाराज अहो हा जो माझा नवरा आहे, लग्नाच्या अगोदर कॉलेजच्या जीवनामध्ये मला काय म्हणायचं माहिती आहे का, चंद्रमुखी म्हणायचं म्हणे. लग्नाच्या अगोदर काय म्हणायचा, चंद्रमुखी. लग्न झालं की सूर्यमुखी म्हणू लागला म्हणले. लग्नाच्या अगोदर चंद्रमुखी, लग्न झालं की सूर्यमुखी. आणि आज पहाटे तर चक्क कहर केला हो यांनी, ज्वालामुखीच म्हटला म्हणले. म्हणला नवरा म्हटला महाराज हिचं ऐकता थोडं माझंही ऐका. अहो ही जी मुलगी आहे लग्नाच्या अगोदर मला प्राणनाथ म्हणायची. काय म्हणायची, प्राणनाथ. लग्न झालं की फक्त नाथच म्हणू लागली. म्हणला प्राण गेला निघून. आणि आज म्हणजे रात्रीपासून तर मला असं वाटतं महाराज मी अनाथ झाल्यासारखं वाटतंय. मी दृष्टांत कशापायी सांगतोय, जर प्रपंच भगवंताच्या नामासाठी असेल तर त्या प्रपंचामध्ये सुख आहे, आणि जर प्रपंच फक्त कामासाठी असेल तर त्या प्रपंचामध्ये दुःख आहे. आणि आमचा प्रपंच आम्हाला जर दुःखाचा बनवायचा नसेल, करायचा नसेल, आम्हाला जर आमचा प्रपंच सुखमय बनवायचा असेल, नवे नवे आमच्या प्रपंचाला जर परमार्थ करायचा असेल, तर माऊली आम्हाला सांगतात की बाबांनो, धन्यतयाचा संसार संसार, धन्यतयाचा संसार संसार, धन्यतयाचा संसार संसार, वार्यतयाचा संसार संसार, धन्यतयाचा संसार संसार, धन्यतयाचा संसार संसार, धन्यतयाचा संसार संसार, धन्यतयाचा
तयाचा संसार संसार जेथे गजर नामाचा नामाचा जेथे गजर नामाचा नामाचा धन्य तयाचा संसार संसार धन्य तयाचा संसार संसार धन्य तयाचा संसार जेथे गजर नामाचा जेथे गजर नामाचा धन्य तयाचा संसार संसार धन्य तयाचा संसार धन्य तयाचा संसार हे धन्य तयाचा संसार जेथे गजर नावाचा जेथे गजर नावाचा धन्य तयाचा संसार जेथे गजर जेथे गजर मग माऊलीने त्यांच्या प्रपंचाला धन्यता दिली. धन्यतयाचा संसार जेथे गजरनामाचा. मग संसार, संसाराची व्याख्या संसरती इति संसार, जो कधीच पूर्ण होत नाही तो संसार. जिथं कितीही केलं तर सतत प्रश्नार्थक चिन्ह उभा राहतं तो संसार. जिथं पूर्णविराम कधीच सापडत नाही तो संसार. आणि मग संसार, संसाराची व्याख्या वेगवेगळी आहे. अनेकांनी व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली. आमचे शंकराचार्य पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं म्हणजे हा एक संसार आहे. दुसरे आमचे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ऐसा ते आलिया ओळंगा शारंग धरो नाही तरी संसार जाईल लया. म्हणजे संसाराची व्याख्या. पण आजच्या अभंगामध्ये जी व्याख्या सांगितलेली आहे, तुम्ही आम्ही जी व्याख्या अभिप्रेत धरलेली आहे, लेकरं मुलं बाळं बायको शेती धंदा, हीच व्याख्या संसाराची सांगितलेली आहे. आणि हाच संसार जर तुम्हाला मला धन्य करायचा असेल ना बाबांनो, तर याच्यासाठी आमच्या प्रपंचामध्ये भगवंताचं नाम असलं पाहिजे. आणि ते भगवंताचं नाम आम्ही कसं घेतलं पाहिजे? मोठ्याने घेतलं पाहिजे. जेथे गजर नामाचा, जेथे गजर नामाचा म्हणता म्हणजे आकाश म्हणले आमचा आवाज दुमदुमला पाहिजे. एवढं मोठ्याने भगवंताचं नाम घ्या. एकाने म्हटलं एवढं देवानं मोठ्याचं नाव, मोठ्याने देवाचं नाव घ्यायची काय गरज आहे? एवढाले बॉक्स लावलेत म्हणले. उगं त्यांची साऊंड सिस्टीम म्हणून किती लावायला लावलेत म्हणले. आज घरचीच आहे ना आमची साऊंड सिस्टीम. म्हणले भोंगे किती लावले, बेस किती लावले, मॉनिटर किती लावले, आणि एवढाले असं असतं का म्हणले महाराज. काय म्हणले देवाला काही म्हणले ऐकू येत नाही का? तुमचा देव बाहेर आहे. अरे देव बाहेर नाही बाबानो. अगर चीटी के पैर में घुंघरू बंदे तो वो भी ईश्वर सुनता है. पण देवाला का म्हणले आम्ही मोठ्याने नाव घ्यावं? याचं एक कारण आहे. आम्ही जेवढं भगवंताचं नामस्मरण मोठ्यानं घेऊ त्याच्या पलीकडं थांबतात कोण? आमच्यावर येणारी जी विघ्न आहेत, आमच्यावर येणारी जी संकट आहेत, अडचणी आहेत, ही त्याच्या पलीकडं थांबतात. त्यांची मजाल नाही महाराज आमच्या नामस्मरण करत असलेल्या नामस्मरणाच्या आवाजाच्या सीमेच्या आत येण्याची. म्हणून गावोनगावी जे अखंड हरिनाम सप्ताह असो, शिवनाम सप्ताह असो, याचं कारण काय? आपल्या गावातलं विघ्न टळलं पाहिजे, गावावरचं विघ्न टळावं. म्हणून ज्या गावामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं जातं ते गाव आहे. आणि ज्या गावात भगवंताचं नामस्मरण केलं जात नाही, ज्या गावात सप्ताह होत नाही, ते गाव गाव नसून ते स्मशान आहे. आणि म्हणून आमच्या तरी प्रपंचामध्ये भगवंताचं जर नाम असेल मग ते प्रपंचामध्ये मोठ्याने घेतलं पाहिजे. नामस्मरण करत असताना मोठ्याने घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि जप करत असताना आपल्या ओठाचा आवाज आपल्या कानाला सुद्धा नाही आला पाहिजे. ही पद्धत आहे जपाची. आपल्या ओठाचा आवाज आपल्या कानाला नाही आला पाहिजे. लोक मोठमोठ्यानं जप करतात, 10-5 लोकांना ऐकू गेला पाहिजे. आणि ज्या मंत्राचा जप करतात तो मंत्र बोध होत असतो. म्हणून मंत्र जो घेतलेला आहे तो मोठ्याने जपायचा नाही. मग आता मंत्र निघाला कोणता? श्री शिवाय नमस्तुभ्यं
आता लोकांनी दिलं सोडून ते पहिलंच, आता हे नवीन एक मंत्र निघाला. हा मंत्र नाहीये. मंत्र कशाला म्हणतात? मरणात त्रायती मंत्र. हा तंत्रापेक्षा मंत्र श्रेष्ठ आहे. कशावरनं? हे तंत्र आहे, हार्मोनियम हे तंत्र आहे. पण मंत्र ज्यांनी साधना केली आहे, ह्या तंत्रापेक्षा उंच आवाज घेऊन जाणारे, स्वरामध्ये गाणारे उंच, बरं का. पेटी संपली तरी त्यांचा आवाज अजून पुढे चलतच राहतो. याला मंत्र म्हणतात, त्याला साधना म्हणतात. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र नाही. दुसरी गोष्ट, लोक मंदिरात जाऊन पूजा करतात. पूजा करून माय माऊल्या तुम्ही पशुपतीनाथाचे सोमवार बेल वाहता. हा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणजे माझ्या भगवान शिवाला माझा नमस्कार असो. एक लोटा जल सभी समस्याओं का हल, हे आम्हाला कळालेलं आहे. पण हे आम्हाला आमच्या लक्ष्मण महाराजांनी सांगितलं खूप पूर्वी. हे आमच्या मन्मथ माऊलींनी सांगितलेलं आहे. सुख देईल शंकर करा पूजन लवकर, सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर. श्री शिवाय नमस्तुभ्य. मग बेल पूजा वाहता आम्ही करतो. बेल फुलं वाहिलं. बेल वाहत असताना आता बरेच जण पालथा बेल वाहतात. पालथा म्हणले महाराजांनी सांगितले ना कथेमध्ये, पालथा बेल व्हायला पाहिजे. टीव्हीतला महाराज झाला म्हणजे मोठा महाराज झाला का? आमचे राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी 104 वर्ष घालवले तुमच्या आमच्याकरता. आमचे बर्दापूरचे महाराज, आपल्या जवळपासचे जवळ जेवढे गुरु महाराज आहेत त्यांनी सांगितलं, बाबांनो बेल कसा व्हावा. तुम्ही शेताला जाता का? तुम्ही जात नसाल का? जाता माय जाता. मग डोक्यावर टोपलं घेता. टोपलं कसं घेता? पालथं सुईसं का पालथं? म्हणजे डोकं जसं आम्ही डोक्यावर टोपलं घेतो तसा बेल व्हायला पाहिजे. पालथं टोपलं घेत नाही ना, मग बेल सुद्धा पालथा व्हायचा नाही. पालथा बेल कोण वाहतं? जे पालथे लोक असतात ते पालथा बेल वाहतात. खोटं बोलत नाही हो, मी बोलत नाही. पाहायचं असेल यूट्यूबला जाऊन शिवसंप्रदाय नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर राष्ट्रसंताचा पूजा विधी कशी करावी, इष्टलिंग पूजा तुम्ही बघा. बेल कसा व्हावा त्याच्यावर बी सांगितलेलं, आप्पांनी सांगितलेलं आहे. मीच नाही, अनेक गुरु महाराजांनी सांगितलेलं आहे. बेल जसा झाडाला लागतो तसा व्हायचा आणि त्याच्या मधल्या पानाला धरून. बरोबर आहे महाराज? हे याला मृगमुद्रा म्हणतात. या 3च बोटांनी व्हायचं असतं बेल. या 3च बोटांनी व्हायचं आणि मधल्या पानाला धरून त्या मधल्या पानाचं मुख आपल्याकडं करायचं. कारण ते मधलं जे पान असतं ना ते पापाचं नाशन करणारं असतं. म्हणून महाराज म्हणतात, सकाळी म्हणतील आता पूजा करू लागले की, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एकबिल्वम शिवार्पणम. 3 जन्माचं पाप नाहीच होतं एक बेलाचं पान अर्पण केल्याच्या नंतर. आणि वाहिलेला बेल पुन्हा कसा काढायचा म्हटलं तर या 2 बोटांनी काढायचा असतो. ही पद्धत आहे ही पूजाची. पण आम्हाला बाकीची पद्धत माहिती जरी नसेल तर किमान पालथा तरी बेल व्हायचा नाही. ठीक आहे महाराज. आणि मग ज्या भगवंताचं नामस्मरण ज्यांच्या प्रपंचामध्ये आहे, माऊलींनी सांगितलं की बाबांनो त्याच्या प्रपंचाला धन्यता दिली. आणि मग तो प्रपंच कोणाचाही का असेना, त्याला विशिष्ट कुळातलेच लोक लागतात असं काहीही नाहीये. आणि म्हणून जेथे गजर नामाचा आणि भगवंताच्या नामस्मरणाचा गजर झाला पाहिजे. कारण नामची आधार भक्ता लागी. मग बऱ्याच ठिकाणी असं होतं, मालक भजन करतात पण मालकीन करत नाहीत. मग त्याचा प्रपंच धन्य आहे का? नाही. मग कुठेतरी योगायोगानं मालकीन भजन करतात पण मालक करत नाहीत. मग त्यांचाही प्रपंच धन्य नाही. योगायोगाने असं होतं महाराज, मालकही भजन करतात आणि मालकीनही भजन करतात. मग त्यांचाही प्रपंच धन्य नाही महाराज. त्यांचाही प्रपंच धन्य नाही म्हणजे नेमकं तुम्ही कोणाच्या प्रपंचाला धन्यता देताय? कांता पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन हो. कांता पुत्र
वा गोपाळ महाराज वा खूप छान. अवघे शरण देवासी कांता पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन आवघे शरण देवासी देवासी आवघे शरण देवासी कांता पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन अवघे शरण देवासी अवघे शरण देवासी देवासी अवघे शरण देवासी कांता पुत्र बंधुजन अवघे शरण देवासी अवघे शरण आणि मग माऊली म्हणतात कांता पुत्र बंधो जन शरण देवासी अवघे शरण देवा. कांता पुत्र बंधू जन साऊंड सिस्टीमचा धंदा चालू झाला. 2 बॉक्स होते आणि 2 पट्ट्या लोकांच्या मागून आणल्या होत्या, यांच्या नव्हत्या. म्हणजे काहीतरी चालू करावं काहीतरी चालू करावं केलं. 2 बॉक्स होते, एवढं ॲम्प्लिफायर घेऊन चालू करायचं. ही व्यंकटेश बरोबर आहे, व्यंकटेश का व्यंकटेश व्यंकटेश साऊंड सिस्टीम आपली निवाड्याची बरोबर आहे. आणि मग हे चालू केलं. मी सांगतोय कशासाठी, त्यांनी सांगितलं महाराज ह्याच्यातला हे जो 2 साऊंड बॉक्सवर कार्यक्रम चालू केलता, आज साऊंड सिस्टीम आणि साहित्य जर किती आहे म्हटलं तर जवळजवळ 40 लाखाचं साऊंड सिस्टीम म्हणजे सिस्टम आहे यांच्याकडे. एकाच वेळी म्हणजे चांगले 2-3 लग्न मोठी लग्न लावू शकतात. आणि हे लग्न लावून म्हणले दुसरी गोष्ट, याला जो पैसा वापरलेला या घराला फक्त कीर्तनाचा आणि भजनाचाच वापरलेला आहे. कारण ही साऊंड सिस्टीम दुसरीकडे गेलेलीच नाही. आज म्हणले याचं स्वरूप काय असतं तर हे आपल्याला असं पाहायला मिळेल. मागायची गरज नाही. आज लोकांना क्वालिटी दिली की आपल्याला क्वांटिटी मिळतेच कार्यक्रमाची बरं का. शिवाहार आणि मग ही साऊंड सिस्टीम एवढं चालू झालं महाराज. अगदी छोट्यातून 5 रुपये जवळ नसताना खिशात नसताना. दुसरी गोष्ट मुलालाही आवड त्याच्यातच होती. कारण मुलाला दुसरीकडे जावं म्हणले एवढा सुंदर स्वभाव आहे. बऱ्याच ठिकाणी सांगावं लागतं. एक लक्षात घ्या, एखाद्याच्या आपण अंत्यविधीला जर गेलो माती सापडावं म्हणून, नाही सापडले तर उचल ती दुसरी माती उचलून तर आपण टाकू शकतो. माती सापडली म्हणतो आम्ही. लोक घरला जात असताना तिथली माती सापडते, मुठभर माती घेऊन आम्ही टाकली तर. पण एखाद्या साऊंड सिस्टीमवाल्याने जर माती करायची ठरवली गायकाची कीर्तन करायची, ती माती कोणाला सापडत नाही बरं. पण नाही, आमचे व्यंकटेश साऊंड सिस्टीमवाले जे यांनी कुणाचीच माती केली नाही. जसं पाहिजे तसं, पखवाजाला पखवाजासारखं, गायकाला गायकासारखं, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम महाराज. आज हे प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव असलेली साऊंड सिस्टीम आहे. मी कशासाठी सांगतोय, ज्या प्रपंचामध्ये भगवंताचं नाम आहे, नामची आधार भक्ता लागे. आणि मग बऱ्याच ठिकाणी असं होतं, मालक करतात मालकीन करत नाहीत, मालकीन करतात मालक करत नाहीत, दोघंही करतात, त्यांच्याही प्रपंचाला धन्यता नाही. मग कोणाच्या म्हणजे सांगितलं कांता पुत्र बंधोजन अवघे शरण देवासी. म्हणले कांता कोणाला म्हणावं, झाले का
झालंय? करायचंय? नाही. किती वर्ष? का करायचंच नाही? करायचंच नाही. मग चला आमच्याकडं मोठा आहे आता, मठावर नेऊन बसवतो आता. बरं झालं, मठावर माणूसच मिळत नव्हता आमच्या वडवळच्या. मान बसायचं का आता? मान हळू हलवली आता. अजून थोड्या वेळाने जर विचारलं, नाही आज नाही पण 10-5 वर्षात लग्न करायचं का मठावर? होत्या का? म्हणजे पाहिजे म्हणले, करायचंय, लग्न करायचंय म्हणले. कांता कुणाला म्हणतात मग? बोला महाराज. झाले की आता तुमचं? झालंय. कुणाला म्हणतात? बायको. बायकोला, पत्नीला, मालकीनला सर्वात मोठा अधिकार दिला. कुणी कुणी मालकीन म्हणतात, कुणी कुणी म्हटलं अर्ध्यांगीला. बरोबर आहे. हो. आता कुणा कुणाला डबल अंगी असते ती वेगळी गोष्ट आहे, पण अर्ध्यांगीला. पण तुमच्या माहितीस्तव सांगतो, जी आपली अर्ध्यांगी असते तिला अर्धीच माहिती सांगायची बरं का प्रभाकर महाराज. कार्यक्रम 8 जर केले, 4 जर केले, 2च कार्यक्रम सांगायचे. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणता? कारण शास्त्रानं तिचं नाव अर्ध्यांगी ठेवलंय ना. अर्धीच माहिती देते तिला. अर्ध्यांगी, मालकीन, कोणी पत्नी. पण कांता, कांता कुणाला म्हणतात? जोपर्यंत लग्न नाही, हावगी महाराज मस्त एकटा जीव सदाशिव फिरून घ्या. जालन्याहून या, जालन्याला जा. आता एकटा जीव सदाशिव फिरायला मस्त वाटते. कपिल महाराजाला विचारा, आमच्या एकटं फिरायचं म्हटलं तरी सुद्धा इथं आल्यावर सुद्धा सांगावं लागतं, आलो बरं का मी. सांगावं लागतं, फोन करून सांगतात, बोलावं लागतं. त्यांनाच नाही, कोणीही सांगतो माणूस किती भारी राहू द्या, गावाला भारी बायकोची आरी. तुमच्याकडे तसंच आहे? बरं ठीक आहे, किती भारी राहू द्या माणूस. मग कांता कोणाला म्हणतात? जोपर्यंत लग्न नाही तोपर्यंत माणूस राजा असतो. आणि एकदा लग्न झालं हो, कांता कुणाला म्हणतात? जी एकदा ती घरात आली, कांता. जी काय आणता म्हणते तिला म्हणतात कांता. लग्न झालं की आणा लागतो पाठीमागं. लागतो ना महाराज, आपल्याला लागलाय. आणि एकदा आणा पाठीमागं लागला, मोठमोठ्या अन्नाचा रंग उडून गेला शिदू अण्णा. एकदा आणा जर पाठीमागं लागला, आणा तेल आणा, मीठ आणा, कपडे आणा, साखर आणा, दागिने आणा, हे आणा, ते आणा, अमका आणा, टमका आणा, आणा आणा आणा. आणि आणा म्हटल्याच्या नंतर, आणि हा जो आणून देणारा अण्णा आहे, हा आणून देणारा अण्णा ज्यावेळेस आणून देण्याच्या लायकीचा राहत नाही, हाच अण्णा घरातल्या अन्नाला मोहताज होतो. आणून द्यायचं संपलं की बरं का, हाच. आणि मग आणा पाठीमागं लागला, एकदा आणा पाठीमागं लागला की मग झालंच. अवघड गोष्ट आहे. आपल्या गावासारखं गाव, आणि त्या गावामध्ये लग्न तर करायचं म्हटले, आज नाही 4-5 वर्षाला करायचं ना, 10-5 वर्षाला तरी. मग मठावर कसं बसायचं? त्या लेकराचं बघू नका, कोणाला विचारा. म्हणजे आता लहान वय आहे, मला अजून काही गरज नाही, पण एक 10-5 वर्षाला कोणाला लग्न करायचं. मग कशी बघायची बायको? कोणालाही विचारा, कोणाही पोराला बायको कशी बघायची रे बेटा? कोणालाही लेकराला विचारा. इकडं कोणी नाही, इकडे झालेलीच आहेत सगळे. येवन. वा, बायको कशी पाहिजे? येवन. ज्याला मराठी बोलता येईना ते सुद्धा म्हणते काय? येवन. आणि त्याला विचारलं तू काय करतोस? आपलं शिक्षण खूप झालंय म्हणला महाराज, LL-MP. आता LL-B माहित आहे, MA BA माहित आहे, MCOM GDC, आता BA BEd LL-B हे भरपूर डिग्र्या बघितल्या, पण LL-MP म्हणजे काय? त्यांनी म्हटलं महाराज आपलं शिक्षण म्हणून तर म्हटलं ना खूप झालेलं आहे. अरे पण सांग ना त्याचं लॉंग फॉर्म काय? LL-MP, लटक लटक के मॅट्रिक पास. लटक लटक के मॅट्रिक पास. त्याला सुद्धा विचारलं बायको कशी पाहिजे? A1च्या नादाला जर लागलो बाबानो, चष्म्याचा नंबर बदलून जाईल. पण बऱ्याच जणांचे लग्न होईना. आता येईल त्याला हो म्हणा, लंगडी येऊ, खुळी येऊ. एका गावामध्ये एका मोबाईलवर पाहिलं बघा, ते काय त्याला काय म्हणतात त्याला, इंस्टाग्रामला मला एकाने दाखवलं. एक रील्स ते पाहिले पाहत असून ती एक गाडीवर हिंडू लागले. बायको पाहिजे हो बायको, ऐकलं असेल तुम्ही बी. लंगडी खुळी 2 लेकराची माय चालल, पण बायको पाहिजे हो
हे असं म्हणत फिरू लागलं. मला ही वेळ आली आणि म्हणून महाग सोलापूरला बघा कितीतरी नवरदेवानी कलेक्टर ऑफिसला मोर्चा घेऊन गेला. कलेक्टरला म्हणले बायका द्या. कुठल्या बायका द्या? कलेक्टरनं कुठं आणून द्यायच्या? म्हणले 100 पोरं आणि 70-75 मुली आहेत. आणि मग एवढ्या मुली कुठून आणायच्या? मग आम्हाला शासनानं सांगितलं, संतांनी सांगितलं, बेटी पढाव बेटी बचाव. आणि म्हणून प्रत्येक मुलीचं संरक्षण झालं पाहिजे. आणि हे फक्त तिच्या घरातल्याचं काम नाही, तर गावातल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे की आपली जी ही मुलगी आहे ही एकाची नसून आपल्या संबंध गावाची मुलगी आहे. म्हणून तिच्या संरक्षणाचा विचार संबंध गावानं केला पाहिजे, प्रत्येक तरुणानं केला पाहिजे. आणि हा विचार घेण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि मग मुलगी बायको मिळत नाही. मुलगी पसंत करला. एका आमच्या गावात तर बहादर आहे, पठ्ठ्यानं 120 पोरी बघितला. किती? 120. त्यांनी म्हटले महाराज हे पोरग काही लग्न करून घेत नाही. मग बघा म्हणले तुमच्यासारखं मठ आहे का? मठ कुठला? आता मठावर तर कुठं बसवायले तो. मठावर सुद्धा माणूस योग्य लागतो, काही शिक्षण आचार विचार काही सगळं काही नाही. आणि मग मठ नाही म्हणले. महाराज बघा तुम्ही सांगून म्हणले काही ऐकलं तर ऐकलं. अरे लग्न करून घे. किती दिवस असंच फिरणार म्हणले. कुठलीही गोष्ट वेळेवर व्हावं. कीर्तन सुद्धा वेळेवर चालू हो की न हो. हां कीर्तन सुद्धा वेळेवर. 11:30 म्हणजे 11:30 बंद करू बरं का आपण. बिलकुल चिंता करू नका. आणि मग वेळेवर व्हावी गोष्ट. ठीक आहे म्हणलं महाराज तुम्ही म्हणताय तर करूनच घेतो. योगायोगाने एक आमंत्रण आलं, गेला बघायला, मुलगी पसंत केली आणि पसंत करून आता साखर खायचं ठरवलं. हे सगळे असे ज्येष्ठ मंडळी आले, पटक्याचे टोपीवाले धोतीवाले सगळे आले बसले. आता साखर खायचे. साखर खायची म्हटलं की त्या पोरीच्या माईनं त्या पोरीच्या बापाला आतमध्ये बोला, हो काय करताय म्हणले तुम्ही बसून. साखर खायलोय म्हणले. काय एकटं पोरग आहे, 25 एकरचं पोरग आहे, नोकरी आहे, बँक बॅलन्स आहे, घर चांगलं बांधलेलं आहे आणि काही नाही म्हणले आता आपल्याला लग्न करायचं आहे. काही झाले तरी आपली पोरगी ह्याला द्यायची नाही. पोरीचा बाप म्हटलं अगं वेडी आहेस का तू? घर चांगलं बांधलेलं आहे, बँक बॅलन्स आहे, नोकरी आहे, 25 एकरचं पोरग आहे, आपली पोरगी कुण्या भिकाऱ्याला देऊ पण याला द्यायची नाही म्हणली. वेडी आहेस का? असं का म्हणते? चांगलं धष्टपुष्ट मुलगा आहे, आपली पोरगी कुण्या लंगड्या खोळ्याला देऊ पण याला द्यायची नाही म्हणजे द्यायची नाही. त्यानं म्हटलं अगं पण का? अहो तुम्हाला माहिती आहे का हे पहिल्यांदा मला बघायला आलं होतं म्हणले. म्हणजे येवनच्या नादामध्ये अशी जर वेळ आपल्यावर आली म्हणून संत म्हणतात बाबांनो अच्छी पत्नी और अच्छा मित्र मिलना ये किस्मत की बात है. चांगली पत्नी आणि चांगला मित्र मिळायला सुद्धा भाग्य लागतं. असे भरपूर मित्र आहेत जवळ राहून केसानं गळा कापणारे. सध्याचं उदाहरण मस्साजोगचं. संतोष देशमुखची जी हत्या झाली म्हणले काय कारण? म्हणले कशासाठी? काहीतरी कारण बी तसं असावं महाराज. विनाकारण नको तेवढा त्रास देऊन त्याचा जीव घेण्यात आला. मी जिवंत मर्डर त्याचं महाराज. एवढा त्रास दिला अहो अक्षरशः जाळली. पाणी प्यायला मागत होतं पाणी. आता तुम्हाला ती गोष्ट मी सांगत बसत नाही. केसानं गळा कापणारे भरपूर मित्र आहेत पण जीवनामध्ये चांगली पत्नी आणि चांगला मित्र मिळायला भाग्य लागतं. आणि ज्याच्या जीवनात चांगली बायको मिळाली, चांगली बायको म्हणजे कोणाला म्हणावं? जी दिसायला सुंदर आणि वागायला बंदर, तिला सुंदर म्हणावं का? जी दिसायला सुंदर आहे पण लग्न होऊन आल्याबरोबर जर आपल्यामध्ये ना आपल्या आई वडिलांमध्ये जर अंतर निर्माण करत असेल तिला चांगली बायको म्हणता येईल. आपल्यामध्ये ना आपल्या भगवंतामध्ये जर अंतर निर्माण करत असेल तिला चांगली बायको म्हणता येईल. जी लग्न झाल्याबरोबर म्हणेल भजन कॅन्सल असं म्हणणारी बायको जर मिळाली जमल नाही. मग ती दिसत असे साचं परिमिथ्य. मग कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसत असे साच परिमिथ्य. कोणती कांता? कैकई सारखी जर कांत असेल तर ती बायको खोटी आहे. रावणासारखा जर भाऊ असेल तर तो भाऊ खोटा आहे. हिरण्यकश्यपू सारखा जर बाप असेल तर तो बाप खोटा आहे जो आपल्यामध्ये आणि आपल्या भगवंतामध्ये अंतर निर्माण करतो. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये चांगली पत्नी, जी सदाचारी सद्विचारी आपल्या सद्धर्मानं वागणारी, ज्याच्या जीवनात पत्नी मिळाली त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. ठीक आहे कांता. दुसरी गोष्ट आहे पुत्र. माणसाच्या जीवनातली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे संतती आहे.
आणि ज्या संततीसाठी आपण संपत्ती कमावतो त्या संपत्तीला सांभाळण्याच्या लायक संतती असेल तर संपत्ती कमवा, नाहीतर कमिवलेल्या संपत्तीचा आणि पोटी जन्माला आलेल्या संततीचा पश्चाताप करायची वेळ येऊ नये. बऱ्याच लोकांनी म्हणले अशा पैसे कमवलेले असतात, असे पैसे कमवलेले असतात जे वाम मार्गानं कमवलेले असतात, आणि जे वाम मार्गानं दुसऱ्याला त्रास देऊन जे कमवलेलं असतं ना ते धन कधीच सुख देत नसतं. म्हणून संत सांगत असतात की आपली सर्वात मोठी संपत्ती ही संतती आहे. ज्या मुलासाठी आपण संपत्ती कमावतोय, आम्हाला जर म्हटलं वा काय तुमच्या मुलानं रात्री पखवाज वाजवला हो, असं जर म्हटलं तर त्या बापाच्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं, नवे नवे त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचा आनंद मिळेल. एखादा जर मुलानं सुंदर गोड चाल म्हटली महाराज गायली, मग आम्हालाही वाटतं आमचंही पोरग असंच निघावं गाणारं, पण नेमकं निघतं ते पिणारं. आणि मग गोड चाल एकमेव एवढं हे भजन आहे म्हणले महाराज, जे आपल्या सर्व दुःखाचा विसर पाडणारं माध्यम आहे. आम्हाला कशाचीच आठवण होत नाही इथं भजनामध्ये बसल्याच्या नंतर. आणि मग आपली संपत्ती, मग बरेच माणसं लेकरं घेऊन येतात कीर्तन झालं की, महाराज हे आमचं पोरग आहे, आणि हे पोरग कसं निघल आम्हाला सांगा की म्हणतात. मी म्हटलं पोरग आणि नारळ कसा निघल काही सांगता येत नाही. शिवाहार आणि मग एखाद्या बापाला जर म्हटलं पाटील तुमचं पोरग बस स्टँडला पडले, पिलेला माणूस कुठं वकल कुठं थुकल आणि कुठं काय बोलल काही सांगता येईल का नाही. एक पेलेलं घरी आलं आणि पिऊन मग बोलायला लागलं, मी जर सरपंच झालो तर अख्खं गाव बदलीन म्हटलं. मी जर सरपंच झालो तर अख्खं गाव बदलीन. मी जर आमदार झालो तर अख्खा तालुका बदलून टाकीन म्हणला. आणि मी जर मुख्यमंत्री झालो तर अख्खं राज्य बदलून टाकीन. बायकोनं म्हटली लुंगी समजून माझा परकर घातला अगोदर तो बदला. शिवाहार मी दृष्टांत कशा पैसे सांगते. पोरग एक पेनार जर निघालं आणि त्या बापाला म्हटलं पाटील तुमचं पोरग असं बस स्टँडला पडले म्हणलं तर त्या बापाला काय वाटेल? त्याला जोड्यानं मारायची गरज आहे नाही. आज जगातला सर्वात श्रीमंत बाप कोण आहे सांगू का? ज्याचं पोरग 30 लाखाचं पॅकेज आहे त्याच्या पोत्याला तो बाप श्रीमंत नाही. ज्याच्या पोरानं 50-50 एकर रान घेतले तो बाप श्रीमंत नाही. 10-5 मजली इमारत बनली तो बाप श्रीमंत नाही. ज्या बापाचं पोरग सदाचारी आणि सद्विचारी आहे आणि निर्व्यसनी आहे तो बाप जगातला सर्वात श्रीमंत बाप आहे. त्या बापाचा गौरव समाजानं केला, गावानं केला, शासनानं केला, संतानं केला, देवाधिकानं केला. आणि म्हणून आपला मुलगा निर्व्यसनी निघाला पाहिजे याची काळजी प्रत्येक बापानं घेतली पाहिजे. मग आजच्या मुलं आणि मुली फक्त 2 गोष्टीत वाया चालले आहेत. मुली फॅशन आणि मुलं व्यसन. फॅशन आणि व्यसन या 2 गोष्टीनं वेडं केलेलं आहे. मग माणसं म्हणतात असं एखादं युग बघितलं, कॉलेज बघितलं जिथं रेव पार्टी चालते, पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, अजून जिथं चांगले चांगले कॉलेज औरंगाबाद असो अजून कुठं मुली दारू पिणाऱ्या सापडतात. हो मुलंच दारू पितात असं नाही. रेव पार्टीमध्ये तुम्ही बघितलं असेल, पेपरला तुम्ही वाचलं असेल, न्यूज चॅनलवरती पेपरला ह्याला त्याला मुलीसुद्धा दारू पितात. आणि माणसं मग हे असं ऐकले की दुनिया बिघडली सारी. भाशिवलिंगा दुनिया बिघडली सारी, डगमगते ही धरणी माता पाप वाढलय भारी. भाशिवलिंगा दुनिया बिघडली सारी. दुनिया बिघडली नाही, लेकरं बिघडले नाहीत. अगोदर मायबाप बिघडले. मायबापाच्याच गळ्यात लिंग नाही, मायबापाच्याच गळ्यात माळ नाही, लेकरं कसे घालतील हो महाराज? म्हणून अगोदर मायबापाने गळ्यामध्ये लिंग घातला पाहिजे. मायबापाने गळ्यामध्ये अगोदर लिंग माळ घातली पाहिजे. मायबापाने अगोदर कपाळावर भस्म लावलं पाहिजे तर लेकरं वागतील. आणि म्हणून शिक्षक शाळेमध्ये 8 तास संस्कार करत असतात, पण जे लेकरू आमच्या घरी 16 तास राहतं ते आई वडील आपल्या लेकराला म्हणतात काय पडले रे कीर्तनात,
काय पडलं रे भजनात? अशी जर वेळ केलात तुम्ही ना असा जर विचार केलात, एक दिवस तुमची आमची गत बांगलादेशसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. खरंय. आणि बांगलादेशसारखी जर गत होऊ नये असं वाटत असेल तर वेळी सावधान. आपल्या लेकरांना संस्कार द्या आणि त्या संस्कारातून आपल्या धर्माची. संतांनी असं म्हणायला पाहिजे होतं, या रे म्हाताऱ्यानं. अगोदर म्हातारी लोक बोलवायला पाहिजे होते. म्हणले कशाला? म्हाताऱ्याला म्हणले कशाला? अगोदर घालायचं का? म्हणले अरे नाही, अगोदर म्हातारी लोकांना का बोलावलं नाही? यारे लहान थोर सगळेच या, याते भल ते नारी नर, येथे साधन विस्तार नलगे कोण्यास आयासे. अगोदर लहानाला बोलावलं. लहानावर अगोदर संस्कार केले पाहिजेत. दीक्षा देणारे महाराज 25-27 वर्षाचे, 28 वर्षाचे, 30 वर्षाचे, आणि दीक्षा घेणारे 80 वर्षाचे, 70 वर्षाचे, 60 वर्षाचे. हाताला हात हालतात असे दीक्षा घ्यायला. लिंग घ्यायला येत नाही. लिंग कोत ठेवायचा. म्हणले मला ठेवा आता हातावर. हात हालायला लागला ना, म्हणले कसा ठेवायचा? इतके दिवस काय केले? नाही केले बा साधन, काय माड्या या बांधून. म्हणून जगातला सर्वात श्रीमंत बाप तो ज्याचा मुलगा सदाचारी आणि निर्व्यसनी आहे. आणि म्हणून शिवसंत श्रेष्ठ मणमत माऊली म्हणतात, कांता पुत्र बंधू जन अवघे शरण देवासी, धन्यतयाचा संसार. आणि मग संसार करण्यासाठी पैसा लागतो. ज्याला चांगला संसार करता येतो त्याला चांगला परमार्थ करता येतो. ज्याला चांगला संसार करता येत नाही त्याला चांगला परमार्थ करता येत नाही. आणि चांगला संसार करायचा म्हटला तर पैसाच लागतो. म्हणजे पैसा म्हणजे अर्थ. ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे बरं का. ज्याच्या जीवनामध्ये अर्थ आहे त्याच्या जीवनाला अर्थ आहे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. माणसाच्या जीवनामध्ये एकटा अर्थ जर असेल तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला अर्थ प्राप्त होतो. का? जसं वंगण नसलेलं बैलगाडीचं चाक रडतं तसं अर्थहीन जीवन आडतं. भुईमुगाच्या शेंगा पोत्यात किती दिवस राहतात तो? जोपर्यंत शेंगदाणा आहे तोपर्यंत त्या शेंगामध्ये. आणि एकदा त्या भुईमुगाच्या शेंगातला शेंगदाणा एकदा बाहेर निघाला ते चोपट कुठं जाते आपा? चुलीला किंवा उकरड्याला. जोपर्यंत शेंगदाणा आहे तोपर्यंत ते पोत्यात राहते. तसं आप जब तक आपके पास है पैसे लोग पूछेंगे आप है कैसे. माणसाचा भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि माणसाचा रिकामा खिसा माणसाला जगातली माणसं दाखवतो. ज्यावेळेस आपल्याकडं पैसा राहत नाही जगाकडं कोणाकडंच पैसा राहत नाही. आणि एखाद्याला जर म्हटलं अहो मला थोडंसं काम पडलं 5,000 रुपये पाहिजे, आत्ताच मी भरले हो बँकेमध्ये, हप्ता होता, हे होता, ते होतात. माणसं कारणं सांगतात आणि पैसे नाहीत म्हणतात. आणि आपल्या पैसे झाले की सगळ्याकडे पैसे असतात. म्हणून ज्या घरामध्ये दररोज 2 रुपये कमवून आणले जातात त्या घरातल्यासारखं सुख कुठं नाही. ज्या घरामध्ये दररोज 2 रुपये कमवून आणले जातात त्या घरातल्यासारखं सुख कुठं नाही. आणि ज्या घरातली सगळी माणसं बसून खातात त्या घरातल्यासारखी भांडणं कुठं नाही. म्हणून कमाईची अक्कल पाहिजे. मायबापाच्या जीवावर पोरांना शूट बूट गॉगल मोबाईल 30,000चा एक अजून काय ॲपल अजून बरेच नाव निघाले त्या मोबाईलचे. असे मोबाईल घ्यायचे मायबापाच्या जीवावर. अरे नाही, आपल्या स्वतःच्या कष्टावर, जेणेकरून आपल्या आईवडिलाला त्रास होणार नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, जेणेकरून आपल्या आईवडिलाची मान समाजामध्ये खाली होणार नाही असं कुठलंही कृत्य करू नये. आणि याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि मग कांता पुत्र बंधू जन अवघे शरण देवासी. आणि मग घरी उद्योग करीती, 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 घरी
उद्योग वाचे वदती शिव शिव वाचे वदती शिव शिव हरी उद्योग करीती हरी करीती घरी उद्योग करीती. आणि म्हणून शिवसंत श्रेष्ठ म्हणमत माऊली म्हणतात, संसार जर नीट करायचा असेल तरी याच्यासाठी एक करावं लागेल, घरी उद्योग करीती आणि वाचे वदती शिव शिव. उद्योग पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. कुठलाही उद्योग असू द्या, छोटा असू द्या, मध्यम असू द्या, मोठा असू द्या, आपल्या उद्योगाला कधीच कमी समजायचं नाही. कारण ज्याच्यामुळं आपला उदरनिर्वाह चालतो, ज्याच्यामुळं आपलं पोट भरतं, ज्याच्यामुळं आपला संसार चालतो, त्या उद्योगाला कधीच कमी समजायचं नाही. त्याला महात्मा बसवण्णाच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर कायकवे कैलास. कष्ट करा, धन मिळेल, भजन करा, आनंद मिळेल, भक्ती करा, मुक्ती मिळेल. आणि याच्यासाठी हा जन्म मिळालेला आहे. म्हणून घरी उद्योग करीती आणि वाचे वदती शिव शिव. ज्याला प्रपंचामध्ये प्रगती करायची आहे, ज्याला प्रपंचामध्ये प्रगती करायची आहे त्यांना बापाला भ्यावं. ज्याला प्रपंचामध्ये प्रगती करायची आहे त्यांना बापाला भ्यावं. आणि ज्याला परमार्थामध्ये प्रगती करायची आहे त्यांना पापाला भ्यावं. शिवहार म्हणून कांता पुत्र बंधू जन बघे शरण देवासी धन्यतयाचा संसार. घरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव. धन्यतयाचा संसार. उद्योग असावा. रिकामा आईबापाच्या जीवावर बसून खाऊ नाही, खायचंच नाही. कष्ट काहीही करा, काही म्हणले उद्योग लागत नाही, धंदा लागत नाही, वडिलाच्या पाठीमागे शेताकडे जाऊन शेतामध्ये जाऊन वडिलाला मदत करा. आई वडिलाला म्हणतात महाराज आजकाल जे शेतात करतात त्यांच्या सोयरिकीच होईनात. आणि सोयरिकीला जे मुलीचे वडील येतात ते म्हणतात शेत आहे का? शेत आहे पण शेत म्हणजे आहे पण शेतात आमची मुलगी काम करणार नाही. आणि शेतात काम करणाऱ्या मुलाला म्हणले मुलगी द्यायची नाही, नोकरीच पाहिजे, ज्या त्या मुलीच्या बापाचं स्वप्न आहे. आणि मग मुलगी नोकरवाल्याला नोकरदाराला द्यायची, श्रीमंत घरी बघून द्यायची, 10-5 कोटी रुपये प्रॉपर्टी आहे. आणि पुन्हा लग्न झालं की पुन्हा म्हणतात महाराज थोडंसं आमच्या पोरीचं बघायचं आहे हो. काय झालं? अहो चांगलं घर बघून मग दिलं, पोरगं नुसतं रोज पिऊन मारायले म्हणले. पुन्हा म्हणतात पोरीचे बाप एखादी रोजंदारी करणाऱ्या माणसाला पोरगी दिलं असतं तर बरं झालं असतं. उगाच म्हणले मला दुर्बुद्धी कुठून सुचली, हे मोठं घर बघून मी पोरगी दिली, आता म्हणून काय उपयोग आहे? म्हणून मुलीच्या बापानं 4-2 एकर प्रॉपर्टी कमी बघावी, पण मुलगा निर्व्यसनी आहे का, मुलगा सदाचारी आहे का, मुलगा कर्तृत्ववान आहे का, आई वडिलाच्या जीवावर बसून खाणारा तर नाही, एवढं बघून मुलीचं आपली मुलगी त्या घरात दिली पाहिजे. आणि म्हणून एखादा कष्ट करणारा शेती करणारा जर मुलगा असेल निर्व्यसनी सदाचारी तर त्या मुलाला सुद्धा मुलगी द्यायला हरकत. 10 एकर जमीनवाल्याला सुद्धा मुलगी देईना, तो अवघड होऊन बसलाय प्रश्न. आणि म्हणून पुन्हा आपल्या जिल्ह्यात, ते सोलापूर जिल्ह्यात होतं, मोर्चा काढायची. पुन्हा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायची वेळ येऊ नये कलेक्टर ऑफिसवर, आम्हाला बायका द्या म्हणून. म्हणून मुलांनी सुद्धा सोयरिकी त्यांच्याच होतील. ऐकून घ्या, जो मुलगा निर्व्यसनी आहे, जो मुलगा दररोज 2 रुपये तरी कमवून आणतोय, जो मुलगा आपल्या आईवडिलाच्या आज्ञेत आहे, आईवडिलाला आपल्या आज्ञेत ठेवणार नाही. बऱ्याच घरातल्या गोष्टी अशा आहेत, आईवडिलाला एवढा त्रास देतात, आईवडिलांनी घर सोडलं शेजारच्या गावी जाऊन राहतात, पोरगं दारू पिऊन नको तेवढा त्रास देते. अहो एका पोरानं दारू पिऊन बापाला एवढं मारलं आणि त्या बापानं आत्महत्या केली विष पिऊन.
अशी जर वेळ येते असेल आई वडिलावर, मग ती मुलं कशी सुखी राहू शकतील, कशा मुलांच्या सोयरिकी होतील. म्हणून आई वडिलांनी आपल्या मुला मुलींना योग्य संस्कार दिले पाहिजे आणि संस्कार योग्य देऊन आपला संसारसुद्धा व्यवस्थित करता आला पाहिजे. आणि संसार व्यवस्थित करण्यासाठी उद्योग पाहिजे. नको नको ते उद्योग नको. म्हणून माऊली म्हणतात, घरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव. 2 गोष्टी ऐकल्या. आजच्या अभंगामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत माऊलींनी. पहिली नाम, दुसरी दाम. संसारामध्ये दाम नसेल तर कोणी विचारत नाही. का? भक्ती विना देव भेटत नाही, पैशा विना संसार चालत नाही. हे करू का ते करू सांगा मी काय करू. पुढे म्हणतात, भक्ती करोनी जो पोट भरे. म्हणून तुम्हाला धंदा लागला ठीक, नाही लागलं ठीक, आणि ज्यांना काम नाही धंदा नाही त्यांनी आमच्या या भजनामध्ये तिकडं दारूच्या दुकानी जाऊन, बारवर जाऊन, टपरीवर जाऊन जे तुमचा अपमान आहे ना, तो अपमान तर होणार नाही. आणि इथं जर आमच्या भजनाच्या ओळीमध्ये थांबलो तर लोक तुम्हाला जीव घालून पाया पडून नारळ देऊन पाठवतील. एवढा सन्मान आमच्या या संप्रदायामध्ये आहे. ज्याला दुसरीकडे काही जमत नाही त्याने या भजनात या रे लहान थोर. बरं का, वेळ झाली आपली. म्हणून पोरग पैसे कमावणारं नाही निघालं तर चालेल. लक्ष देऊन ऐका. पोरग पैसे कमावणारं नाही निघालं तरी चालेल, पण पोरग परमार्थ करणारं असावं, जेणेकरून म्हातारपणी आम्हाला वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही. जागतिक लेवलचा मदर्स डे, फादर्स डे साजरे करतात लोक. जागतिक वृक्ष दिन साजरे करतात. आणि जागतिक मदर्स डे साजरा करत असतात, स्टेटस ठेवतात मोबाईलला, फेसबुकला, व्हॉट्सॲपला. आणि त्याला विचारलं तुझी आई कुठे आहे म्हणलं तर ते म्हणतं वृद्धाश्रमात. आणि ज्याची आई वृद्धाश्रमात आहे त्याला मदर्स डे साजरा करण्याचा काहीही एक अधिकार नाही आहे. ज्याचे वडील वृद्धाश्रमात आहेत त्याला फादर्स डे साजरा करण्याचा काही एक अधिकार नाही आहे. ज्या घरातले आई वडील, म्हातारी आई वडील हसत मुखानं ज्या घरात आहेत ते घर घर नसून ते मंदिर आहे. आणि म्हणून अशी बरीच घरं आहेत ज्या घरामध्ये म्हाताऱ्यांना, आई वडिलाला काही लागत नाही हो. दुसरं काय लागते म्हातारी आई वडिलाला? 2 वेळचा चहा आणि 2 वेळचं जेवण. माणसं आवडीनं कुत्री सांभाळतात, कुत्री गाडीत घेऊन फिरतात. एकाने म्हटलं, मी एकाला विचारलं कुत्री का गाडीत घेऊन फिरायला? हे कुत्र काही असं तसं नव्हे म्हणले महाराज. हे कुत्र कोणचं का वेगवेगळ्या जातीत त्या कुत्र्याच्या बी. मग मी त्याला विचारतोय म्हणलं कुत्र्याला, कुण्या कुत्र्यासोबत फिरतोयस तू? माणसं आवडीनं कुत्रे घेऊन फिरतात, त्याला खायला बिस्किट देतात, नको नको तेवढं प्रेम करतात. आणि ज्या घरात कुत्रं सांभाळलंय त्या घरातलाच मुलगा तिथं झोपायला गेला. कुत्र्यानं जे तोंडाला धरलं, जे चावलं का नाही त्याचं तोंड सगळं फाडून टाकलं. घडलेली घटना सांगतोय. कुत्र्याला तुम्ही कितीही सांभाळा लेकरासारखं, माणसासारखं, ते एक ना एक दिवस तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. आणि मायबापाला तुम्ही कुत्र्यासारखं सांभाळा, मायबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मायबापाचा आशीर्वाद घेता आला पाहिजे. माझं एक उदाहरण सांगू का? मी कीर्तनाला गेलो होतो, बिलोली, डोनगाव, हावगी होता तिथे. आणि ड्रायव्हर मिळाला नाही. आजही ड्रायव्हर होता पण त्याची अचानक तब्येत, थंडी ताप लागल्यामुळं ड्रायव्हर आला नाही. त्या दिवशी ड्रायव्हिंग बी कीर्तन बी बिलोलीला. आज जसं आलो तसं, पण सोबत कुणीही नव्हतं. म्हणले आज मामाच्या घरचा कार्यक्रम आहे म्हणून भाचे सोबत आलेत आमच्या गावातले. म्हणले आमचं या अगोदर जुनं सोयरी पण आहे इथलं. म्हणले इथली मुलगी वडवळमध्ये दिली, आमचे वाडकर बंधू. आणि मग त्याने सोबत म्हणले चला, म्हणजे बरं झालं कोणीतरी आहे. मग तिथं कोणी सोबत नव्हतं. मी माझ्या मुलाला घेऊन गेलो, लहान मुलगा ज्याचं वय आता म्हणले आता 6वीला आहे. आणि तो 6वीला असणारा मुलगा घेऊन गेलो. मग येते वेळेस कीर्तन करून थकल्यामुळं ड्रायव्हिंग करत आलो. मी शिरूर ताजबंदपर्यंत आलो.
आणि शिरूर ताज बांधून आपल्या चाकूरकडे फिरलो असं की माझे डोळे लागू लागले, डोळे झाकू लागले. मी घटना सांगतोय, मी दृष्टांत सांगत नाही. माझी गाडी जे रोडचं जे डिव्हायडर असते त्या डिव्हायडरला जाऊन, तर तुम्ही अजूनही बघा गाडीचं चाक जे मॅकव्हील आहे त्याला जाऊन आदळलं डोळा लागल्यामुळं, आणि एकदम गाडी रोडवर पुन्हा आली परत. फक्त धक्का जोरात लागला, मॅकव्हील आदळलं आणि गाडी पुन्हा रोडवर आली. एकदम मला जाग आली. जाग आल्याच्या नंतर बघितलं तर गाडीचं चाक आदळलेलं आहे. पुन्हा गाडी थांबवली, लेकराला बघितलं आणि त्यावेळेला मला कळालं फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलाचं दर्शन घेऊन आल्यामुळं मी आज जिवंत आहे तुमच्यासमोर. माझा असा एकही दिवस नाही की मी माझ्या आई वडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आणि एकमेव तुमच्यासमोर आज उभा टाकलोय तर फक्त आईचा आशीर्वाद आहे. म्हणून हा आशीर्वाद घ्यायला शिका. तुम्ही आई वडिलाचं दर्शन घेऊन कुठलंही कामाला निघा. तुमचं काम जर यशस्वी राहिलं तर तुम्ही माझ्याकडे या वडवळा. बिलकुल राहणार नाही, कारण भगवंताची भक्ती करून आई वडील मिळत नाहीत, पण आई वडिलाची सेवा करून मात्र देव मिळवता येतो. म्हणून मायबाप असता घरी कशाला जाता काशी पंढरपुरी, कुठं जायची गरज नाही. आमचे आई वडील, म्हणून आमचे कापरे आप्पा आहे तिथं. त्यांचे वडील, त्यांच्या वडिलाचं वय किती आप्पा? 95 वर्ष वय आहे. आजही बसल्या जागी त्यांची सगळी व्यवस्था आहे. माझ्या आईचं वय जवळजवळ 91 वर्ष वय आहे आजही. आमची आई एकदम चालते बोलते व्यवस्थित सगळीकडे मला फिरते, कुठलीच अडचण नाही. 91 वर्षाची असून सुद्धा. वडिलाचं वय तर 98-99च्या वर्षात गेलं असतं. खूप वडील होते. पण मी सांगतोय कशासाठी, आई वडिलाचं दर्शन घेऊन निघत जा. तुमचं काम कुठलंही अयशस्वी राहणार नाही. ठीक आहे, घरी उद्योग करीती वाचे वदती शिव शिव. पहिली गोष्ट नाम, दुसरी गोष्ट दाम, तिसरी गोष्ट आहे उगं साधं साधं सांगतो बरं का. आता भावे करती शिवपूजा म्हणा. भावे करती शिवपूजा, भावे करती शिवपूजा. एकिरी भावे करीती शिवपूजा, भावे करीती शिवपूजा. नसे तुझा भावार्थ, नसे तुझा भाव तुझा अर्थ, नसे तुझा भाव अर्थ, अर्थ भावे करती शिवपूजा, पूजा भावे करती शिवपूजा, पूजा भावे करती शिव. नसे तुझा भावा, नसे तुझा भावा, भावे करीती शिवपूजा, शिवपूजा भावे करीती शिवपूजा, शिवपूजा, भावे करीती शिवपूजा. नसे तुझा भावार्थ. शिवपूजा ही सुखाला कारणीभूत आहे. जगाच्या पाठीवर म्हणतोय मी, भारतामध्ये नाही, जगाच्या पाठीवर असा एक देश दाखवा ज्या जगामध्ये शिवपूजा केली जात नाही. कुठलाही थायलंड, इस्रायल, पाकिस्तान, अजून कुण्या देश, जेवढे देश माहीत नाही जगातले जेवढे देश आहेत त्या प्रत्येक देशामध्ये भगवान शिवाचं एवढं सुंदर मंदिर आहे. कशासाठी? भावे करती शिवपूजा, नसे तुझा भावार्थ. म्हणून भलेही संप्रदाय कुठलाही असो, पण भगवान शिवप्रभू हे आमचं आराध्य आहे, हे आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. आणि म्हणून जो भगवान शिवप्रभू आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आहे ते आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, ते आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली हे नाथ संप्रदायाचे आहेत, एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे आहेत, आणि तुकोबाराय हे चैतन्य संप्रदायाचे आहेत. पण हे तिघही वेगवेगळ्या संप्रदायाचे असून वारकरी संप्रदाय असा आहे ज्या संप्रदायाचं दैवत जर कोणतं असेल तर ते भगवान शिव आहे. हे मी म्हणत नाही, आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि म्हणून आदिनाथ गुरु, आदिनाथ म्हणजे उमानाथ भगवान शिव. आणि म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगानं डोक्यावर घेतलेले माऊली
उगी नाही घेतलेलं. आणि आज नाही युगे 28 उभा तप करीन मस्तकी तो धरी शिवलिंग. पंढरपूरचा पांडुरंग, बार्शीचा भगवंत, मल्हारीचा नरसिंह, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, या प्रत्येकानं आपल्या डोक्यावर लिंग घेतलेलं आहे. कशासाठी? शिवा वाचून आहे कोण, विठ्ठल मस्तकी शिवजान. आणि म्हणून संतांनी कधी भेद केला नाही, जातीपंथाचा, संप्रदायाचा. हा भेद केला आपण. म्हणून एखादा संत जर उदयाला आला, एखादा महाराज मोठा होऊ लागला, माणसं त्याला आपल्या जातीत ओढतात का नाही? आपल्या जातीत ओढतात. हे आमच्या जातीचं आहे बरं का म्हणतात. संताला आपल्या जातीत ओढण्यापेक्षा आपण संताच्या जातीचे व्हा. आणि ज्याला संताच्या जातीचं होता येतं त्याला भगवंत प्राप्तीसाठी नाही वेळ लागत. कली माझी घटिका आऊट भेट देतो नीलकंठ. आणि ती भेट दिली भगवान शिवप्रभूनं ज्ञानेश्वर माऊलीला, ती भेट दिली आमच्या मनमत माऊलीला, ती भेट दिली शिवसंत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांना. आणि म्हणून शिवपूजा, आणि ती शिवपूजा जर नसेल, बाकीच्या 3 गोष्टी आहेत, आणि एक तेवढी जर गोष्ट नसेल, आणि तुम्ही कितीही सत्कर्म करा आणि कितीही भक्ती करा, तर माऊलीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर तरी ते दुष्कर्म होय पहा. शिवभक्ती विन केले जे सत्कर्म, तरी ते दुष्कर्म होय पहा. काढा शिवपुराण. आणि याचं उदाहरण म्हणून जर पाहायचं असेल तर दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला आणि शिरच्छेद झाला तयाचा की दक्षाचं मुंडकं उडवलं. सर्वांना बोलावलं पण भगवान शिवप्रभूला बोलावलं नाही. शेवटी मग बोलावलं नाही तर नाही, पार्वती सती निघाली. आणि सती निघाली असताना अपमान झाला म्हणून तिनं मालकाला बोलावलं. विचार सगळं आपला इतिहास पुराण ऐकत आहात आपण टी व्हीवर. अपमान झाला म्हणून सतीनं यज्ञकुंडात, म्हणून वीरशैव लिंगायताच्या घरी जे यज्ञ होम करत नाहीत याचं कारण ती आहे. यज्ञाची या वाटा टाकिल्या मोडणे. होम हवन जे नाही का, तर सती मातानं त्याच्यामध्ये आहुती दिलेली आहे, स्वतःला भस्म करून घेतलेला आहे. म्हणून शिवसंत श्रेष्ठ मनमत माऊलींनी सांगितलं, भगवान शिवाची 3 मुलं आहेत. आम्हाला फक्त कार्तिक आणि गणेश माहिती आहे, शिवपुत्र कार्तिक आणि पार्वतीपुत्र गजानन. पण भगवान शिवप्रभूचा आणखीन एक पुत्र आहे. कोणता? ज्याला आम्ही दक्षाचा ज्यांनी वध केला, कोण? वीरभद्र. वीरभद्र हा भगवान शिवाचा मुलगा आहे, ज्याचा जटेतून जन्म झाला. एक जटा काढून आपटली, दक्षाचा वध, आणि तो वीरभद्र झाला निर्माण. आणि तो वीरभद्र कोण आहे म्हणलं तर तिरुपती. जिथं जाऊन लोक तिरुपतीला जाऊन केश दान करतात. का दान करतात? तिरुपतीला केश दान का करतात? मी सांगतोय कशासाठी. नसे तुझा भावार्थ, हर कंकर में शंकर है. माझा देव तुझा देव हे नाही आहे. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. ठीक आहे, पहिली नाम, दुसरी दाम, तिसरी गोष्ट आहे शिवपूजा, आणि चौथी गोष्ट आहे अन्नदान. ज्याच्या प्रपंचामध्ये अन्नदान आहे त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. आपल्या दारामध्ये जर एखादा याचक आला, भिक्षुक आला, भक्त आला, तर तो रिकाम्या हातानं जाऊ नये, विनमुख जाऊ नये. आणि एखादा भक्त जर आपल्या घरी आला तर तो उपाशी पोटी जाऊ नये. जंगम जर आपल्या घरी आला तर उपवाशी पोटी जाऊ नये. कारण महाराज संकल्प सोडतात. सकाळी आता सोडतील, आम्ही तर सोडला आल्याबरोबर. नवीन घरामध्ये आम्हाला वाढायचं म्हणजे प्रसाद, जेवण द्यायचं आहे. शिवयोगिनी संतृप्ती तृप्तो भवती शंकरः तंत्रप्त्या तन्मयम विश्वम तृप्तमेति चराचरम. एक शिवभक्त, एक शिवयोगी, एक जंगम जर आमच्या घरी तृप्त झाला तर साक्षात शिव तृप्त होतो. आणि साक्षात शिव तृप्त होतो म्हणजे या विश्वातली चराचर गोष्ट तृप्त होते. आणि तेवढं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. जरी एखादा भक्त, एक शिवभक्त, एक स्वामी जर आमच्या घरी तृप्त झाला. आणि आज या व्यंकटेश साऊंड सिस्टीम लकडे परिवार बरोबर आहे, यांनी जो या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम. आणि या साऊंड सिस्टीमला बघूनच कीर्तनकार, गायक, वादक मंडळी म्हणली येणार म्हणजे येणार. कारण आमचा योग म्हणलं एवढ्या आजच्या दिवसापुरचा नाही महाराज, 12 महिन्याचा आहे. आणि म्हणून हे सर्व गुणीजन मंडळी आजच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित असलेली म्हणले याला एकमेव कारण, म्हणले एवढा सुंदर या ठिकाणी नियोजन केलं.
आणि सुंदर पद्धतीनं हा कीर्तनाचा शुभ कीर्तनाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला पंचक्रोशीतून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, महिला पुरुष अबाल थोर वृद्ध, कीर्तनकार, प्रवचनकार, पत्रकार, चित्रकार, हार्मोनियम वादक, हे गायनाचार्य सर्व मंडळी कशासाठी? पहिली नाम, दुसरी दाम, तिसरी शिवपूजन, चौथी गोष्ट आहे अन्नदान. ज्याच्या संसारामध्ये अन्नदान आहे बघा, एकमेव दान आहे. दानाचे प्रकार भरपूर आहेत बरं का, आता सांगत बसणार नाही. धनदान, वस्त्रदान, भूमिदान, कन्यादान, सुवर्णदान, नेत्रदान, रक्तदान, शेवटी काहीच नाही जमलं तर मतदान. पण बाकीच्या सर्व दानांनी माणूस तृप्त होत नाही महाराज. धनदान कितीही देऊ द्या तृप्त होतो, वस्त्रदान कितीही करू द्या तृप्त होतो, पैसे कितीही देऊ द्या, भूमी कितीही देऊ द्या. इथली जमीन कमी पडू लागली म्हणून माणसं चंद्रावर मंगळावर प्लॉट घ्यायला लागलेत. पण त्यांना सुद्धा विचारा, मला तृप्त झाली का बाबा? नाही, अजून मला घ्यायचंच आहे म्हणतात. पण एकमेव असं दान आहे ज्याला आम्ही अन्नदान म्हणतो. एकदा माणसाचं पोट भरलं की म्हणतात, लकडे आप्पा आता याच्यावरही एक घास सुद्धा नका, आता नका वाढू, कारण आता पोट भरलेलं आहे म्हणले. नको म्हणण्याचं दान फक्त एकमेव अन्नदान आहे. हे दान ज्याच्या प्रपंचामध्ये नाम, दाम, शिवपूजा आणि अन्नदान आहे, अशा चारी लक्षणांनी युक्त असणाऱ्या संसारामध्ये मन्मथासी सेवा घडो, 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 द्वारी पडो येयाचा, द्वारी पडो येया, द्वारी पडो, द्वारी पडो, द्वारी द्वारी पडो, येया द्वारी पडो, येयाचा द्वारी पडो, येया द्वारी पडो, येयाचा द्वारी पडो, टाळ द्वारी पडो, येयाचा द्वारी पडो, ये
द्वारी रे द्वारी बड़ो यया द्वारी बड़ो यया जो द्वारी बड़ो द्वारी द्वारी बड़ो पडो ययाचा द्वारी प्रबल वाढवतो वाह द्वारी 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 पडो ये आचार्य लेना रे पडो ये द्वारी पडो
दोरी पडो तयाचा 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 दोरी पडो दोरी पडो तयाचा दोरी पडो तयाचा तयाचा ये याच्या ये याच्या दोरी दोरी पडो नियाजा दोरी पडो निया दोरी बडो दोरी बडो द्वारी पडो ये याचा द्वारी पडो ये याचा ये या मन्मथासी सेवा घडो मन्मथासी सेवा घडो द्वारी पडो ये याच्या माऊली म्हणतात आशांची मला सेवा घडावी ज्यांच्या प्रपंचामध्ये नाम दाम शुभपूजा आणि अन्नदान आहे. म्हणून या लकडे परिवारानं जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये सर्व गुणीजन मंडळी अशी झाली की थोडं काटा पुढं निघतो. काटा पुढं गेला की बऱ्याच लोकांचा काटा निघतो आणि मग सारखं ते काट्याकडे बघत असतात. पण आपली सुरुवात उशीरला झाली होती ना, बरोबर आहे. सुरुवात कितीला 10ला चालू झाली का भजनाची? 9:30ला, म्हणजे 1 तास लेट झाला. कीर्तन 1 तासच लेट थोडंसं आल्यासारखं वाटू लागले. पण काय करणार, ही अशी गुणवान मंडळी भेटत नाहीत. त्याचा आनंद घेता यावं लागतो. ती आनंद घेण्यासाठी माणसं महाराज इकडून तिकडून म्हणले, पंचक्रोशीतून आलेत, जोडजवळून आलेत, म्हणले एवढे गोड गाणारे माणसं आहेत. भजनी मंडळ आमचे म्हणले, हार्मोनियम वादक आमचे पोद्दार साहेब, बरोबर आहे, एवढी सुंदर साथ करतात हार्मोनियमची. हार्मोनियमवर त्यांनी असले की चिंताच राहत नाही. आणि मृदंगाला तर काय आमचे प्रभाकर महाराज, हे आमच्या निवाड्याचं नाही, आपल्या संप्रदायाचं समाजाचं भूषण. हात एवढा गोड, गायकीला पोषक काय आहे असं वादन.
आणि त्यांना साथ आमच्या गोपाळ महाराजांची. अगदी गोड गाणं. आणि या ठिकाणी उपस्थित आवर्जून एवढे सुंदर आमच्या संप्रदायाचं भूषण आमचे कपिल महाराज बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड आवाज, गोड गळा, गोड व्यक्तिमत्व. आता गोड कथाकारही व्हायलेत, तयार व्हायले. आणि इकडं आमचे हवगी पन्नासे ज्यांची गायनाची सुंदर साथ असताना ही सर्व तरुण मंडळी, विनेकरी, चोपदार, महिला मंडळ मधली चाल दिली नाही म्हणून रागावू नका. आणि म्हणून ज्यांचं यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे त्यांनाही धन्यवाद. हे चित्रफित या ठिकाणी करत आहेत आमचे नामाचा गजर, ज्यांचे सबस्क्रायबर जर किती आहेत म्हणून विचारलात, किती आहेत आपले? 2 लाखाच्या पुढे गेलेत सबस्क्रायबर. आणि आपला हा जो कार्यक्रम आहे आता तो यूट्यूबवरती येणार आहे म्हणून म्हटलं तुम्हाला कोट काढा. आता कोट घालून जर आपण थांबलो तर यूट्यूबवर येऊ नये, आपले फोटो तसे निघू नये. अहो एवढी गुणवान माणसं आहेत ही आमचे महाराज, ही सगळी गावातलीच आहेत ना. हरंगुळ, हो विसरून गेलो मी. वर्षाला भेट होते पण असं होतं, कारण एवढी गोड साऊंड सिस्टीम असली की सगळंच विसरतं, वेळेचं भानसुद्धा विसरतं. म्हणून एवढा गोड कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित सर्व गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, पत्रकार, चित्रकार आपणा सर्वांचं अभिष्ट चिंतन करीत असताना या लकडे परिवारानं जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाला दृष्ट लागेल असा कार्यक्रम, एवढा सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून त्या लकडे परिवारांना गावचं ग्रामदैवत संगमेश्वर भगवंताची अशीच कृपा लाभो व अशीच त्यांना सत्संगाच्या माध्यमातून सद्बुद्धी कायम टिकली पाहिजे. बऱ्याच लोकांना मिळतं पण ते टिकत नाही, पचत नाही. आणि ते पचण्यासाठी संत कृपा पाहिजे, ग्रामदेवताची कृपा पाहिजे. आणि ती कृपा आपल्यावर राहावी अशी त्या भगवान ग्रामदेवता संगमेश्वराच्या चरणी प्रार्थना करीत असताना झालेली सेवा गावचं ग्रामदैवत संगमेश्वर भगवान या ठिकाणी उपस्थित सर्व गुणीजन, श्रोता मंडळी, महिला, पुरुष, बाल, थोर, वृद्ध सर्वच मनमत बसवादी संत व त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय माझे परमपूज्य गुरु माऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविरा. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हे गुरुराज माऊली, हे गुरुराज माऊली, हे गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हे गुरुराज माऊली.
ययाच्या द्वारी पडो ययाच्या कांता पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन कांता पुत्र बंधुजन द्वारी पडो लयाच्या द्वारी पडो ययाच्या नयाच्या कांतापुत्र बंधुजन कांतापुत्र बंधुजन कांतापुत्र बंधुजन अवघे शरण देवासी अवघे शरण देवासी शरण देवासी शरण देवासी अवघे 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 शरण देवासी शरण देवासी शरण देवासी अवघे शरण शरण अवघे शरण अवघे शरण देवासी 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 अवघे शरण शरण देवासी अवघे शरण देवासी अवघे शरण दे देवा आ
शरण देवासी 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 अवघे शरण देवासी देवासी अवघे शरण देवा कांतापुत्र बंधुजन कांतापुत्र बंधुजन कांतापुत्र बंधुजन जन जय सांब जय सांब जय सांब जय राहू द्या राहू द्या जय सांब तसेच राहू द्या जय सांब जय जय सांब जय सांब जय जय सांब तुझ लागे हेची मागो तुझे नामी चंद लागो सुखे संसाराची गालेली नको नीचाचा समास नको साधुजनी त्रास घाली देई आवडी पाऊले मोह पुत्र कलत्राचा नको लोभ शरीराचा संसाराची घाली देई आवडी पाऊले नको एकांती लोकांती नको परनारी संगती संसाराची घाली देई आवडी पाऊले म्हणे मन्मथ शिवलिंगादी चरणापासी जागा संसाराची घाली देई आवडी पाऊले अवघ्या शकोनाचा शकोन झाले दर्शन संताचे कोठे होय जन्माचे सार्थक एकाएकी समासान कोठे मन्मथ मने पळाले मागील केले सुकृत कोठे स्मरण करा हो मने भाव धरा हा आता संसार सा